ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे घरातले सर्वजण खूप खुश असतात. तर सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन खूप छान जंगी पद्धतीनं करायचं ठरवतात. सायली अर्जुनची रूममधून हॉलमध्ये एंट्री होताच त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जातात. सर्वजण मिळून सायली आणि अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अर्जुन जाऊन सोफ्यावर बसतो तर सायली अर्जुनचं औक्षण करण्यासाठी पुढे येते. सायली अर्जुनचं औक्षण करत असताना अचानक तिला तिचा बालपणीचा म्हणजेच तन्वीचा बालपणीचा भूतकाळ आठवतो. ते आठवल्यामुळे सायली खूप अस्वस्थ होऊ लागते. तिला चक्कर येऊ लागते आणि हे मात्र लक्षात अर्जुनच्या येतं. अर्जुन विचार करू लागतो, नेहमी याच दिवशी सायलीला कसा काय त्रास होऊ लागतो. मधुभाऊंनी सुद्धा यापूर्वी सांगितलेलं होतं. सायलीचा आणि आजचा काय कनेक्शन असेल, नेमकं याच दिवशी तिला त्रास कसा होतो. तर दुसरीकडे प्रिया महिपतच्या घराजवळ आलेली असते. महिपत गायब झाल्यामुळे प्रियाचं सगळं लक्ष महिपतला शोधण्याकडे जातं. महिपतच्या घराजवळ आलेली असताना तिला तिथे पोलीस पहारा देत असताना दिसतात. तर त्याच वेळेला साक्षी सुद्धा महिपतकडे आलेली असते. पण महिपत गायब असल्यामुळे साक्षी महिपतला फोन लावते. तर महिपतला फोन लावत असताना प्रिया अचानक साक्षीला पाहते. साक्षीला समोर पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया विचार करते, म्हणजे साक्षी जिवंत आहे. महिपत आणि साक्षीने इतका मोठा गेम केला, तर येणाऱ्या भागात आता प्रिया साक्षी जिवंत असल्याचं रविराज तसेच घरातल्या सर्वांना सांगणार का, आणि महिपतचा शोध कशा प्रकारे घेणार आणि या प्रकरणाला कसं प्रकारे नवीन वळण येणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.